पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। त्या कालच्या बैठकीपर्यंत त्याच्या अगोदर ज्या काही बैठका झाल्या ते काही ठराविक लोकांनाच घेऊन बैठका झाल्या। मग हे कशासाठी? मग मी 5 एप्रिलला त्यांना मागणी केली की तुम्ही बैठक लावा, तर बैठक लावा असं त्यांनी 4-8 दिवसात बैठक लावा असं सांगितलं। पण 5 एप्रिल ते आज 24 ऑगस्टपर्यंत कोणतीही बैठक झाली नाही। 20 तारखेला प्रांतसाहेबांनी बैठक लावली होती आणि त्या बैठक लावण्यामागचं कारणसुद्धा मीच आहे असं मी म्हणेन, कारण 4 ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून त्या सगळ्या विषयाची मी माहिती दिली होती। त्यात मूळ विषय काय आहे की भूसंपादन प्रक्रिया होते आणि या भूसंपादन प्रक्रियेतून मिळणारा जो मोबदला आहे याच्याबद्दल 3 लोकांनी मागणी केलेली। एक आहे मिळकतधारक, एक आहे ट्रस्ट आणि एक आहे वक्फ बोर्ड। तर यामध्ये मिळकतधारकांच्या बाबतीत मी बोलणार नाही, पण ट्रस्ट, जुमा मस्जिद मंडळ ट्रस्ट आणि वक्फ बोर्ड यांच्या भूमिकेवर माझा आक्षेप आहे। आणि दुसरीकडे मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे यांची जी भूमिका राहिलेली आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्याबद्दल मला आक्षेप आहे आणि माझा त्यांच्यावरती आरोप होत आहे। माझी त्यांची 2-3 वेळा PWच्या ऑफिसमध्ये भेट झाली, तर ते याच कामासंदर्भात येत होते। एकीकडे तुम्ही असं म्हणताय मलकापूर नगर परिषद म्हणून की आमचा काही संबंध नाही, मात्र तुम्ही प्रत्येक ह्या हालचालीमध्ये कुठे ना कुठेतरी दिसताय। याचा अर्थ काय सांगताय? मलकापूर गावाच्या विकासाला आमचा कोणताही विरोध नाही, पण मलकापूर नगर परिषद किंबहुना मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष यांची जी भूमिका आहे त्याच्यावरती माझा आक्षेप आहे। आणि हे भूसंपादन प्रक्रिया आम्ही मिळकतधारक आम्हाला मोबदला मिळावा म्हणून यासाठी आम्ही न्यायिक लढा देणार आहोत।